नमस्कार. खंड 21वा अज्ञातवास पर्व 4 उद्योग पर्व पुढे चालू. आपण ऐकतोय भगवत यान पर्व भाग 101 पासून पुढे. भाग 101 आपण ऐकूयात. नारद त्याला म्हणतात, चल आपण दुसरीकडे कोण मिळतोय का ते पाहू. त्यानंतर ते दुसऱ्या प्रदेशात जातात. तिथे विविध प्रकारचे पक्षी फिरत असतात. नारद मतालीला त्याबद्दल सांगायला लागतो. हा भाग पक्ष्यांचा आहे. ते धाडशी आहेत, सुंदरसुद्धा आहेत. ते बहुत करून सापांना खातात. त्यांना उडताना थकवाही येत नाही. ते टोळक्याने भटकत असतात. त्यांची उत्पत्ती गरुडाच्या 6 मुलांपासून झालेली आहेत. त्यांची नावं अशी आहेत: सुमुख, सुनामन, सुनेत्र, सुवर्चस, संच आणि सुवर. शेवटचा त्यांचा राजा आहे. ते सगळे काश्यपाच्या वंशातील आहेत. ती विंताची आहेत. त्यांच्यातील बऱ्याच जणांनी पक्ष्यांच्या अनेक राजवटी उभ्या केलेल्या आहेत. ते सगळे खानदानी आणि थोर आहेत. ते संपन्न आहेत. त्यांच्या वागण्यावरून असं समजतात की ते क्षत्रिय वर्णाचे आहेत. ते फक्त शिकार करूनच राहतात. त्यांना सापांबद्दल कोणतीही दयाबुद्धी नसते, हे मात्र खरं आहे. त्यामुळे त्या आध्यात्मिक प्रगती काहीही करत नाहीत. त्यांची नामावली सांगतो, कदाचित तुला कोणी पसंत पडेल. हा वंश विष्णूला विशेष आवडणारा आहे. ते विष्णूची पूजा करतात. विष्णू त्यांचं एकमेव दैवत असतं. त्यांची नावं सांगतो: सुवर्णचूड, नागसीन, दारुण, चंद्रदुंडक, अनल, वैशालाक्ष, कुंदन, पंकजित, वज्रविष्कंभ, वैनतेय, वामन, वतवेग, दिशाचक्षु, निमिष, अनिमिष, त्रिरव, सप्तरव, वाल्मिकी, दीपक, दैत्याद्वीप, सरिद्वीप, सारस, पद्मकेतन, सुमुख, चित्रकेतू, चित्रवर, अनघ, मेषावृत, कुमुद, दीक्षा, सर्पांत, सोमभोजन, गुरुभर, कपोत, सूर्यनेत्र, चिरंतक, विष्णुधर्मन, कुमार, परिवर्ह, हरी, सुस्वर, मधुपर्क, हेमवर्ण, मलय, मातरीश्वान, निशाकर आणि दिवारक. ते सगळे गरुडांचे वंशी एकाच प्रदेशात राहतात. मी फक्त त्यांचा उल्लेख केला जे नावाजलेले आहेत त्यांच्या कर्तबगारीने. तुला ते पसंत नसतील तर आपण दुसरीकडे पुन्हा जाऊ आणि तुझ्या कन्येसाठी योग्य स्थळ पाहू. इथेच आपला 101वा भाग संपलेला आहे. भाग 102. नारद पुढे सांगतात, अरे मथाली, आता आपण रसातळात आलेलो आहोत. हा पृथ्वीच्या दर्जाखाली 7वा आहे. इथे सगळ्या गुरांची माता सुरभी राहते. ती अरारिताची मुलगी आहे. ती दूध देते आणि जे पृथ्वीवरील अमृतासमानच आहे. त्या दुधात सगळ्या 6 रुची असतात ज्यांच्याबद्दल बोललं जातं. ती निर्दोष ब्रह्माच्या तोंडातून निपजली आहे. ती अमृत पेली आहे आणि ओकली आहे. तिच्या त्या ओकण्यातून दुधाचा समुद्र झाला आहे. त्या दुग्धसागरात विष्णू राहतात आणि त्यांच्या किनाऱ्याला अनेक ऋषी वस्ती करून राहतात. ते ऋषी दुधाच्या फेसावर जगतात. ते प्रखर तपस्या करत असतात. सगळेच देव त्यांना घाबरतात. तिच्यातून 4 प्रकारचे पशु निर्माण झालेले आहेत. अरे मातली, ते 4 हिश्श्यांना आधार देतात म्हणून त्यांना दिक्पाल असं नाव आहे. सुरभीपासून जन्मलेले ते जे पूर्वेकडील भागाला आधार देतात त्यांना सुरूप असं म्हणतात. दक्षिणेच्या भागाला आधार देणाऱ्याला हंसिका म्हणतात. वरुणाच्या भागाला, जो पश्चिमेकडे आहे, आधार देणाऱ्या हिश्श्याला सुभद्र असं म्हणतात. उत्तरेकडील भाग जो पुण्याचा आहे त्याचं नाव आहे कुबेर. जो वास्तविक संपत्तीचा कारक समजला जातो. त्याला आधार देणाऱ्या हिश्श्याला सर्व कमदूध असं म्हणतात. देव असुरांबरोबर एकत्र येऊन आणि मंदार पर्वताची रवी करून त्यांनी तो दुधाचा सागर ढवळला. त्यातून काही मौल्यवान चिजा बाहेर आल्या. त्यात वरुणी नावाचं मद्य आलं. आध्यात्मिक संपत्तीची देवता लक्ष्मी आली आणि अमृतही आलं. त्याशिवाय उच्चश्रव दैवी घोडा आला. शेवटी कौस्तुभ रत्नही आलं. सुरभीने जे दूध दिलं त्याला स्वाहा म्हणतात. ते जे पितात त्यांनासुद्धा स्वाहा म्हणतात. अमृत पितात त्यांना अमृता म्हणतात.
रसातळात राहणारे एक कवन गातात. ते अजूनही काही विद्वान गातातच. त्यात म्हटलेलं आहे, नाग लोकात नाही, स्वर्गात नाही, विमान लोकात नाही किंवा त्रिपिष्टपमध्ये नाही, असे सुख रसातळात राहणाऱ्यांनाच मिळत असे. इथेच आपला 102 भाग संपलेला आहे. भाग 103. नारद पुढे सांगतात, तिथे जी ख्यातनाम नगरी तू पाहत आहेस ना, जी अमरावतीच्या योग्यतेची आहे, तिथला भोगवती असं नाव आहे. तिच्यात वासुकी राज्य करीत असतो. तो नागांचा राजा आहे. शेष त्या नागरात राहतो. त्याच्या घोर तपस्येमुळे त्याची नेमणूक पृथ्वीला आधार देण्यासाठी ब्रह्माने केलेली आहे. तो एखाद्या शुभ्र पहाडासारखा दिसतो. त्याच्या अंगावर दैवी आभूषणं असतात. त्याच्या फण्यात 100 डोकी आहेत आणि त्या प्रत्येक तोंडातून लांब रक्तवर्णी जिव्हा ज्वाळांसारखे लवलवत असतात. शेषाचं सामर्थ्यच विलक्षण आहे. रसातळात अनेक नाग सुरस जे विविध आकारात असतात, मोठ्या सुखाने राहत आहेत. त्यांच्या अंगावर दागिने असतात, ज्यामुळे त्यांचं वैभव सिद्ध होतं. त्यांना असंख्य तोंडं असतात. काहींना 6, काहींना 5, तर काहींना कित्येक हजार तोंडं पण असतात. ते सगळेच आकाराने डोंगरा एवढे प्रचंड आहेत. ते पृथ्वीवर डोंगर, पर्वत, टेकाडं अशा रूपात ते पसरलेले असतात. त्यांची संख्या अगणित आहे. कोणालाही माहिती नाही नेमके किती ते आहेत. तरी तुझ्या माहितीसाठी मी त्यांच्यातली काही ख्यातनाम जे आहेत त्यांची नावं सांगतो. त्यात वासुकी, तक्षक, कर्कोटक, धनंजय, कालिया, नहुष, अश्रावतार, वक्याकंड, मणी, अपूर्ण, खग, वामन, इलपत्र, कुकुर, कुकुना, अर्यक, नंदक, कलश, पोतक, कलिकक्ष, पिंजारक, ऐरावत, सुमनमुख, दधिमुख, शंख, नंद, उपनंदक, आप्त, कोटरक, सिखी, निष्ठुरक, तितिर, हस्तिभद्र, कुमुद, मल्ल्यापीदक, 2 पद्म, पुंडरीक, पुष्प, मुद्गर पर्णक, करवीर, पीतारक, संवृत्त, वृत्त, पिंदार, बिल्वपत्र, मुशिकत, श्रीशक, दिलीप, शंखशीर्ष, ज्योतिष्क, अपराजित, कौरव, धृतराष्ट्र, कुहर, क्रीशक, वीरराज, धरण, सुबाहू, मुखर, जय, अंग, विसुधी, वीरस, सरस, ती आणि इतर काश्यपांच्या घरातली आहेत. अरे मातली, तुला ह्यांच्यापैकी कोणी आवडतोय का ते सांग. कण्व पुढे सांगतात, त्यावेळी मताली तिथे उभे असलेल्या कोणाकडे पाहत होता. नारदाचं बोलणं संपल्यावर मताली त्यांना म्हणतो, अहो ऋषी, हा तेजस्वी दिसणारा कोणत्या कुळाचा आहे ते सांगा. तो कौरव घराण्यातील अर्यकांच्या बाजूला कोण आहे ते सांगा. त्याचे माता आणि पितर कोण आहेत ते सांगा. तो कोणत्या नागवंशाचा आहे ते सांगा. त्या घराचा तो मुख्य असावा असं मला वाटतंय. त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वामुळे मी प्रभावित झालेलो आहे. मातलीच पुढे म्हणतोय, त्याला वाटतं की तो त्याच्या कन्येसाठी योग्य वर आहे. कण्व पुढे म्हणतात, सुमुखाला पाहून मताली संतुष्ट झाला ते नारदाला समजतं. नारद त्यानंतर मतालीला सुमुखाच्या खानदानीची सगळी माहिती सांगतो. तो ऐरावताच्या कुळातील आहे. तो अर्यकाचा नातू आहे. वामनाच्या मुलीचा मुलगा आहे. अरे मताली, तो चिरूक ज्याला विंताच्या मुलांनी मारलं ते ऐकल्यावर मताली नारदाला सांगतो की त्याला तो मुलगा जावई म्हणून पसंत आहे. तिथे शब्द टाकून पहा असं तो नारदाला सांगतो. मताली सांगतो की त्याला त्याची मुलगी त्या घरात द्यायला खूप आवडेल. इथेच आपण भाग 103 संपवणार आहोत. भाग 104. नारद सुमुखाच्या लोकांना बोलतात. ते सारथी आहेत शक्राचे. त्यांचं वागणं पवित्र असतं. ते पुण्यवंत आहेत. ते इंद्राचे मित्र, साथीदार आणि सल्लागारसुद्धा आहेत. सगळ्या युद्धात ह्यांचाच यशाचा वाटा आहे, जेव्हा इंद्र जिंकलेले आहेत. सगळ्या देव आणि दानवातील युद्धात हा इंद्राच्या रथाचा चालकच होता. त्याच्या रथाचे 1000 घोडे हा लिलया सांभाळत होता.
याच्या रथ चालवण्यामुळे इंद्राला प्रत्येक वेळी यश मिळत होतं. त्यामुळे ते देवांचे शत्रू नेहमीच हरवले जात होते. त्यांना प्रथम हा सारथी मताली त्याच्या घोड्याच्या टापाखाली मरत असे, नंतर इंद्र त्यांना मारत असे. अशा या गुणी सारथ्याला एक गुणी कन्या आहे. तिचे सौंदर्य तीनही जगात अतुलनीय आहे. तिचे गुण किती वाखाणणार मी. सत्यवादी, विविध कलात प्रावीण्य तिच्यात आहे. तिचं नाव गुणकेशी आहे. हल्ली हा मताली त्याच्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी निघालेला आहे. त्वरित तुझं मन तयार कर. जशी लक्ष्मी विष्णूने स्वीकारली स्वाहा अग्नीने, तसेच तुझा नातू गुणकेशीला स्वीकारलं तर बरं होईल. जशी सांची इंद्रासाठी शोभते तशी गुणकेशी तुझ्या घरात नांदेल. त्या सुमुखाचं पिता नसले तरी त्याच्या गुणांमुळे आम्ही त्याला स्वीकारत आहोत. ऐरावताचं आणि आपले सौजन्य आणि सुमुखाचे गुण, त्याच्या मनाची शुद्धता, चांगली वागणूक, संयमीपणा असे सगळे गुण मतालीला फार आवडलेले आहेत. म्हणून तो तुझ्या कुटुंबाशी सोयरीक करत आहे. मतालीच्या विनंतीला मान ठेवण्यात तुझं भलं होईल. कण्व पुढे सांगतात, अशा प्रकारे नारदांनी अर्यकाला विनंती केली. अर्यकाला त्याच्या मृत मुलाची आठवण येते, परंतु नातं उत्तम आहे म्हणून तो समाधानी असतो. त्यानंतर अर्यक नारदाला म्हणतो, तुमचं म्हणणं योग्य असलं तरी मी गुणकेशीला माझी सून म्हणून कशी स्वीकारू शकतो? ते शक्य नाही. अहो मुनी, कोणालाही इंद्राशी जवळीक करणं आवडेल, परंतु ज्या परिस्थितीत आहेत त्या पाहता असं नातं स्वीकारणं, साकारणं जमणार नाही. असं नातं फार काळ टिकणार नाही. या मुलाच्या पित्याला गरुडाने खाल्लेलं आहे, त्यामुळे आम्ही खूप दुःखात आहोत. त्यात भर म्हणजे तो गरुड परत जाताना धमकी देऊन दिलाय की 1 महिन्यानंतर तो येईल आणि सुमुखाला खाऊन टाकेल. ज्या अर्थी तो असं बोलला आहे तो म्हणजे तो सुपर्ण ते खरं करणार. आम्ही फार दुःखात आहोत. त्यावर कण्व पुढे सांगतायत. ते ऐकल्यावर मताली त्यांना म्हणतो, त्याच्याकडे एक योजना आहे. मी त्याला माझा जावई म्हणून स्वीकारलेला आहे, तेव्हा त्याला अभय देण्याची माझी जबाबदारी आहे. तुम्ही असं करा की त्याला आमच्याबरोबर येण्याची परवानगी द्यावी. आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन जाऊ. मी सुपर्णाच्या मार्गात अडचणी उत्पन्न करील. त्याशिवाय सुमुखाच्या आयुष्याचा दोर किती लांब आहे ते सुद्धा पाहू. मी त्याला विष्णूच्या पुढेच घेऊन जाणार आहे. त्यांच्याबरोबर अर्यकसुद्धा निघतो आणि ते चौघेही शक्राच्या सभेत येतात. तिथे विष्णूसुद्धा होते. नारद तिथे हा सगळा प्रकार तिथल्या जमलेल्या देवांना सांगतात. कण्व पुढे सांगतात की नारदाचं बोलणं ऐकल्यानंतर विष्णू पुरंदराला सांगतात की ह्या तरुणाला अमृत पाज, त्याला देवांप्रमाणे अमरत्व मिळून जाऊ दे. अशा प्रकारे नारद, मताली आणि सुमुख त्यांची मनीषा पूर्ण झाली म्हणून आनंदी होतात. परंतु इंद्र विंताच्या मुलाच्या जोराचा विचार करत विष्णूला बोलतो, आपण अमृत त्या मुलाला, त्या तरुणाला पाजाल तर बरं होईल. ते ऐकल्यावर विष्णू त्याला म्हणतात, अरे तू तर या जगाचा राजा आहेस, तुला कसली भीती वाटते? तुला कोण विरोध करू शकतो? तरी इंद्र त्याला अमृत देत नाही, त्याऐवजी त्याला दीर्घायुष्याचा वर देतो. ते ऐकून तो सुमुख आनंदी होतो, त्याचा चेहरा खुलतो आणि त्यानंतर त्याचा विवाह गुणकेशीशी होतो आणि ते दोघेही सुखाने राहू लागतात. ती दोघं विष्णू आणि इंद्राची भक्ती करायला लागतात. आणि इथेच आपण भाग 104 संपवणार आहोत. भाग 105. कण्व पुढे सांगतात, ते बलशाली गरुडाला समजतं. नाग सुमुखाला दीर्घायुष्य मिळालं हेही त्याला समजलं. त्याला राग येतो. त्याच्या पंखाच्या केवळ फडफडण्यामुळे सगळ्या सृष्टीत वादळं उठतात. असा तो पक्षीराज शक्राकडे जातो आणि त्याला म्हणतो, मला न विचारता माझ्या खाण्याच्या गोष्टीत का लक्ष घातलंस? म्हणून त्याला प्रश्न विचारतो, तुला तो अधिकार कोणी दिला? तुझ्यामुळे मी सापांना खात आहे आणि तू दिलेला दुवा तू कसा काढून घेऊ शकतोस? ब्रह्माने माझं खाद्य निश्चित केलेलं आहे, त्यात तू कसा काय ढवळाढवळ करतोस? मी त्या मोठ्या नागाला ठरवलं होतं माझं पुढचं खाद्य म्हणून, आणि तू त्यात अडचण करत आहेस. मग मी आणि माझे लोक काय खाणार? तुझ्या त्याला दिलेल्या आशीर्वादामुळे माझ्या वंशाच्या खाण्याची पंचायत होत आहे. त्यामुळे सृष्टीच्या कारभारात व्यत्यय येतो आहे हे तुला समजत नाही आहे का? सांग आता मी काय खावं ते?
आम्हाला अशाने मरावं लागेल त्याचा तू विचार केला आहेस का? तू हे विचारतोयस की मी सुद्धा इंद्रच आहे, तुझ्या बरोबरीचं आहे. वालखिल्यांनी मला निर्माण केलं हे तू कसा विसरलास? पण मला तुम्ही पक्षी म्हणून दुसऱ्यांची सेवा करायला लावता आणि तू मोठ्या देवांचा राजा बनलेला आहेस. विष्णूंनी मला खालच्या कामाला लावलेलं आहे म्हणून तुझं फावतं आहे. मलासुद्धा दीक्षापासून एक मुलगी आहे. मी कश्यपाच्या घरचा आहे. मला तुम्ही कमी ठरवता हे मला मान्य नाही. मी न थकता पृथ्वीचा भार घेऊ शकतो. माझी ताकद तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. दैत्यांबरोबरच्या लढाईत मी सुद्धा मोठी कामगिरी केली होती. दितीच्या श्रुतश्री, श्रुतसेन, विवस्वर, रोचनामुख, प्रसरूर, कालकक्ष ह्यांना मी पराजित केलेलं आहे. माझ्या धाकट्या भावाच्या रथाच्या ध्वजावर बसून मी त्यालासुद्धा अनेक युद्धात मदत केलेली आहे. कधी मी तुला आणि तुझ्या भावाला माझ्या पंखावर घेऊन जातो ते वेगळंच आहे. कदाचित मी ते सगळं करतो म्हणून माझी किंमत तू करत असशील तर ते योग्य नाही. या सृष्टीत दुसरा कोण आहे जो अशी कामं करू शकतो? या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तू मला न विचारता थेट असा निर्णय कसा घेऊ शकलास? त्याचप्रमाणे विष्णूने सुद्धा त्याची मर्यादा ओलांडलेली आहे. तो अदितीच्या उदरातून आला असेल तर मी विंताच्या अंड्यातून आलेलो आहे. विष्णू लढण्यात हुशार आहे तर मी शक्तीत वरचढ आहे. यावरून हे स्पष्ट होतं की तुम्हाला माझ्या गोष्टीत नाद खुपसायला अधिकारच नाही आहे. कण्व पुढे सांगतात की गरुडाची ती प्रौढी ऐकून तारक्ष विचारात पडतो. नंतर तो गरुडाला सांगतो, अरे अंडच कधीच माणसाच्या बरोबरीने होऊ शकत नाही. माझं वजन तीनही जग एकत्र केलीत तरीही त्यापेक्षा जास्त आहे. मला माझं वजन उचलावंच लागतं. त्याबरोबर तुझंसुद्धा घेऊ शकतो. असं बोलून तो त्याचा एक हात गरुडाच्या पंखावर ठेवतो. त्याच्या वजनाने गरुड आडवा पडतो. त्याला त्या एका हाताचं वजनही पेलवत नाही. परंतु विष्णू त्याला मारत नाही कारण त्याला फक्त त्याचं गर्वहरण करायचं असतं. गरुडाबद्दल त्याच्या मनात खूप प्रेम असतं. त्याच्या तक्रारीची योग्य दखल घ्यावी लागणार असते कारण तो त्या प्रजातीचा जगण्या मरण्याचा सवाल होता. गरुड त्या भाराने पूर्णतया थकून जातो आणि धापा टाकायला लागतो. त्याला श्वाससुद्धा घेणं कठीण झालेलं होतं. त्याची शुद्ध जाण्याची पाळी आलेली होती. आता त्याचा गर्व गेला होता. तो विनम्रपणे विष्णूला म्हणतो, हे विश्वाचं वजन आहे म्हणून मला पेलत नाही आहे. ते फक्त आपणच पेलू शकता. मला क्षमा करा की मी तुमच्या ध्वजावर बसण्याच्या लायकीचाच आहे आणि माझी मर्यादा ओलांडली त्याबद्दल आपली मी दिलगिरी मागतो. मला आपल्या शक्तीचा कधीच अंदाज आला नव्हता. ते त्याचं विनवणी वजा बोलणं ऐकून विष्णू त्याला सोडून देतात. त्यानंतर उपेंद्र सुमुखाला एका अंगठ्याने उचलून गरुडाच्या छाताडावर ठेवतो आणि म्हणतो, आजपासून साप आणि गरुड मित्र झाले. अशा रीतीने अरे दुर्योधना, त्या गरुडाचं गर्वहरण झालं आहे. कण्व पुढे सांगतात, अरे गांधारी पुत्रा, तुझासुद्धा गर्वहरण करावा लागणार आहे. पण यावेळी त्याबरोबर तुझा जीवसुद्धा जाण्याची शक्यता आहे. म्हणून तू पंडूंच्या मुलांशी समझोता करणं तुझ्या सगळ्या परिवाराच्या भल्यासाठी आवश्यक आहे. त्यात भीम आहे, तो वायुपुत्र आहे, त्याला कोणीही पराजित करू शकणार नाही. दुसरा आहे अर्जुन, तो तर साक्षात नर आहे, त्यामुळे त्याला हरवणं कोणालाही शक्य नाही. त्यांच्याबरोबर विष्णू आहे कृष्णाच्या रूपात. त्यांना तू किंवा कोणीही जिंकू शकणारच नाही. तुम्ही कौरव त्यांच्याबरोबर युद्धभूमीवर समोरासमोर उभे देखील राहू शकणार नाही. तर त्यांना हरवण्याची तर गोष्टच नको. युद्ध टाळून तू तुझ्या घराण्याला संहारापासून वाचवू शकतोस. वासुदेव आला आहे, त्यानिमित्ताने ती चांगली संधी तुझ्याकडे आहे की तू आता माघार घेऊ शकतोस आणि त्यात कोणताही कमीपणा तुला येणार नाही आहे. वैशंपायन पुढे सांगतात, ऋषींचं ते ऐकल्यानंतर दुर्योधनाच्या भुवया वर चढल्या. त्याचा श्वास वाढला. त्यानंतर तिरक्या नजरेने तो कर्णाकडे पाहतो. त्यानंतर ते दोघेही जोरजोराने हसू लागतात. त्यानंतर तो उद्धट आपल्या मांडांवर थापा मारतो. तो ऋषींना त्याच मगरुरीत म्हणतो, अहो ऋषीवर,
मला विधात्याने जसा बनवलेला आहे तसा आहे. जे होणार ते होणारच आहे. माझ्या नशिबात जे दिलेलं आहे ते माझ्याबाबत होणारच आहे. त्यापेक्षा वेगळं मी काही करूच शकत नाही. म्हणून अशा गोष्टी करणं मला निरर्थक वाटतं. आणि इथेच आपला भगवतयान पर्व भाग 105 आपण संपवणार आहोत. भाग 106 जनमेजय म्हणतोय, पापाशी लग्न झालेला, द्वेषाने अंध झालेला, कुकर्म करण्याचं व्यसन असलेला, ज्याने विनाश करण्याचा निश्चयच केलेला आहे, असा जो आपल्याच आप्तांचा नाश करणारा, मित्रांच्या दुःखात भर घालणारा, शत्रूंना आनंद देणारा, सदैव चुकीच्या मार्गाने जाणारा, त्याला त्याचे मित्र आणि त्याचे आजोबा भीष्म का समजवण्याचा प्रयत्न करीत नाहीत? वैशंपायन सांगतायत, भीष्म आणि नारद त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सगळे तुला सांगतो आणि ते पुढे सांगायला लागतात. नारद दुर्योधनाला बोलवतात. मित्र जे चांगला सल्ला देतात ते ऐकणारे कमी असतात. तसंच खरा चांगला सल्ला देणारे लोकसुद्धा कमी असतात. आता असं तू बघ की तू लोकांचं ऐकत जा, त्याला तोडू नकोस. त्या वागण्याला उद्धटपणा म्हणतात. अशा वागण्यामुळे तुझाच मोठा घात होणार आहे. या संदर्भात मला एक किस्सा आठवतो. तो विश्वामित्रांचा छात्र गलव्याचा आहे. उद्धटपणामुळे त्याचं कसं नुकसान झालं ते तुला समजेल. फार प्राचीन काळी विश्वामित्रांची परीक्षा घेण्यासाठी जो घोर तपस्येत गुंतलेला होता, धर्मदेव स्वतः त्याला भेटण्यासाठी गेला होता. त्यांनी ऋषी वसिष्ठांचं रूप घेतलं होतं. ऋषी 7 ऋषींपैकी एक आहेत, जे या सृष्टीचं काम पाहत असतात. त्यांनी फार भुकेले असल्याचं सोंग घेतलं होतं. अशा रीतीने ते यमराज कौशिकाच्या मठात येतात. त्यांना पाहून विश्वामित्र चकित झाले. त्यांच्यासाठी भात दुधात शिजवण्यास घेतात. त्यात गुंतल्यामुळे तो विश्वामित्र त्याच्या अतिथीकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही. त्याचं दूध भात शिजवून तयार होण्याआधीच धर्मदेव दुसऱ्या संन्याशाने दिलेलं जेवण खाऊन जातात. तरीसुद्धा तो दूध भात गरमागरम असा घेऊन तो त्यांना देतो. तेव्हा यमराज त्याला बोलवतात की माझं भोजन उरकलेलं आहे, जरा थांब, असं ते त्याला म्हणतात. त्यानंतर ते कुठेतरी निघून जातात. डोक्यावर ते गरम भांडं घेऊन तो ऋषी त्यांची येण्याची वाट पाहत उभे राहतात. त्यावेळी एक दुसरा संन्याशी, ज्याचं नाव आहे गलव, त्यांच्यावर लक्ष देऊन तिथे राहतात. अशा परिस्थितीत 100 वर्ष जातात. त्यानंतर यम पुन्हा वसिष्ठांचं सोंग घेऊन तिथे येतात. त्यांना जेवण करण्याची इच्छा असते. ते त्या ठिकाणी विश्वामित्राला त्या जागी दूध भाताचं भांडं डोक्यावर घेतलेल्या अवस्थेत उभा असलेला पाहतात. धर्म ते दूध भात त्यावेळी घेतात आणि खातातही. त्याला सांगतात की ते त्याच्यावर संतुष्ट झालेले आहेत. तसं बोलून ते निघून जातात. ते ऐकून विश्वामित्र, ज्याने स्वतःला ब्राह्मण वर्णाचं समजण्यास सुरुवात केली होती, तो सुद्धा खुश होतो. त्याचा छात्र संन्याशी गलवच्या कामावर विश्वामित्र संतुष्ट होतात आणि विचारतो, तुला काय पाहिजे ते सांग, मी तुला ते देणार आहे. ते ऐकून आनंदी झालेला गलव मधुर वाणीत त्याला विचारतो, मी कोणती भेट आपल्याला दिली तर आपल्याला आनंद होईल ते सांगा. योग्य भेट दिल्यानंतरच तो यज्ञ संपन्न होत असतो. तसे भेटवस्तू देणारा मुक्त होतो. त्यांनाच मनाची शांतता म्हणतात आणि ती मिळाल्यानंतर तो स्वर्गात जातो. म्हणजे मी माझ्या शिक्षकासाठी काय द्यावं ते सांगा, ते मी त्यांच्यासाठी मिळवण्याचा प्रयास करीन. आता त्यावर विश्वामित्र त्याला म्हणतो, अरे ते जाऊ दे. विश्वामित्राला समजतं की त्याच्या शिष्याने त्याला जिंकलेलं आहे, म्हणून विश्वामित्र त्याला जाण्यास सांगतो. परंतु गलव पुन्हा पुन्हा त्यांना विचारतो, कृपा करून सांगा मी काय दिलं पाहिजे ते. ते ऐकून विश्वामित्राला राग येतो आणि तो सांगतो, जा माझ्यासाठी 8000 घोडे आण. प्रत्येक चंद्र प्रकाशासारखा शुभ्र असलाच पाहिजे. त्यातील प्रत्येकाचा एक कान काळा असला पाहिजे. आणि आता जा, लवकर निघ. हेच आपण 106वा भाग संपवणार आहोत. भाग 107. नारद पुढे सांगतात की विश्वामित्राने तशी मागणी केलेली ऐकल्यावर गलवाची तर झोपच उडते. त्याला काहीच सुचेनासं होतं आणि तो काळजीत चूर होतो. त्याला खाणं जात नाही. केवळ दुःख करण्याशिवाय तो दुसरं काही करूही शकत नव्हता.
त्याची अंगकांती फिक्कट झाली. त्याचा सांगाडा झाला, कारण एवढे घोडे तो कुठून मिळणार आणि कुठून आणणार ह्या चिंतेने तो व्यग्र झाला होता. अरे दुर्योधना, तो विचार करत असतो की त्याला कुठे असा मित्र मिळेल जो त्याला मदत करू शकेल. त्याच्याकडे काही बचतसुद्धा नव्हती की तो काही खरेदी करू शकेल. त्यासाठी मी पैसे आणू कुठून? जरी पैसे आले तरी असे कांती असलेले घोडे मला मिळणार कुठून? मला खाणं कसं जमेल? मी आयुष्य कसं सुखात घालवीन? सारं जीवन माझ्यासाठी भकास झालेलं आहे. परदेशात जाऊन ते कसं काय मिळवणार? कदाचित या विवंचनेतच मी माझं जीवन संपवणं रास्त आहे. गरिबाला कसलं आलं आहे जीवन? जरी मला मदत कोणी केली तरी तिची परतफेड मी कशी करणार? जो दिलेलं वचन पाळत नाही तो आध्यात्मिकदृष्ट्या भ्रष्ट होतो, म्हणजे मी भ्रष्ट होणार आहे. जो खोटेपणाने आयुष्य जगतो त्याचा पुढचा जन्म दारिद्र्यात जातो आणि त्याचा अखेरीस नाश होतो. मी माझ्या शिक्षकांची इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणजे मी एक नालायक छात्र ठरतो. मी देवांच्याकडून काहीही मागितलेलं नाही आहे असा विचार करत तो ठरवतो की तो विष्णूच्या कृपेत गेला पाहिजे. तेच मला ह्यातून वाचवतील. मग तो ठरवतो तो कृष्णाकडे जाऊ शकतो. तो कृष्ण देव आणि असुर दोघांनाही मदत करतो. मग मला का बरं नाही करणार? अशा रीतीने तो दुःखात विचार करत असताना त्याचा मित्र गरुड त्याला भेटायला येतो. तो त्याला आनंदी करण्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणतो, मित्राचं काम असतं की तो दोस्तांचं दुःख कमी करेल. तो त्याला म्हणतो, अरे गलवा, आपण तर चांगले मित्र आहोत. मला सांग, तुला कसली चिंता सतावती आहे? माझ्याकडे सगळं आहे आणि ते विष्णूंनीच मला दिलेलं आहे. तुला काय पाहिजे ते सांग बघू. मी मग तुझ्यासाठी त्यांना मदत करायला सांगेन. काही चिंता करू नकोस. चल, आपण त्यांना भेटू. मी तुला त्या सागराच्या पैलतीरी घेऊन जातो. आता वेळ करू नकोस. चल बरं, आपण निघूयात. आणि इथेच आपला 107वा भाग आपण संपवतो आहे. भाग 108. गरुड पुढे म्हणतो, अरे गलवा, देवाच्या आज्ञेनुसार मी तुला विचारतो की प्रथम कुठल्या भागात तू शोध घेणार आहेस? पूर्व, दक्षिण, पश्चिम की उत्तर ते सांग. तू सांगशील त्या भागात मी तुला घेऊन जाईन. जिथून सूर्य उगवतो ती दिशा, ती पूरब दिशा, तिचं महत्त्व आधी सांगतो, ते तू ऐक. त्या दिशेने साध्य आपली साधना संध्याकाळी करतात. ह्या दिशेने पहिलं बुद्धी सामर्थ्य उपजेल, जिथे यमाचे 2 डोळे आहेत. ह्या दिशेने साजूक तूप यज्ञात दिलं गेलं आणि नंतर सर्वत्र पसरलं. त्या दिशेत आहे दिवसाचा दरवाजा आणि त्या दिशेला दक्षांनी अतिप्राचीन काळी तिच्या संततीला जन्म दिलेले आहेत. ह्याच दिशेत काश्यपाची संतती वाढत गेली. सगळ्या संपन्नतेची ही दिशा आहे. ह्या दिशेत इंद्राला प्रथम देवांचा राजा म्हणून जाहीर केलं गेलं होतं. ह्या दिशेत सगळे देव आणि इंद्रसुद्धा त्यांची वैराग्यपूर्ण साधना करू लागले होते. म्हणून ह्या भागाला पूर्व असं नाव मिळालेलं आहे. इथे सुरांचा विकास झाला. जे देव समृद्धीची अपेक्षा करतात ते ह्या दिशेने त्यांची साधना करतात आणि इथूनच दैवी ऋषी वेद बोललेले आहेत. या दिशेत प्रथम गायत्री सूर्याने गायलेली आहे. ह्या दिशेत प्रथम सूर्याने यजुर्वेद सांगितला आहे, जो याज्ञवल्क्याच्या रूपात आलेला होता. इथे सूर सोम प्रथम प्यायलेले होते. इथील होमातील अग्नीने आहुत्या घेतलेल्या होत्या. इथूनच वरुण देव पाताळाकडे निघाला होता. तिथे तो समृद्ध झाला. ह्या भागात ऋषी वसिष्ठांचा जन्म, जीवन आणि अंतही झालेला आहे. इथून 100 शाखा आमच्या सुरू झालेल्या आहेत. ह्या भागात वराहाच्या असंख्य प्रजाती इंद्राने मारलेल्या होत्या. त्याचा बळी यज्ञात दिलाही गेलेला होता. ही दिशा 3ही जगांचं द्वार आहे. इथूनच स्वर्गाचा रस्ता जातो. अरे ब्राह्मणा, आपण प्रथम तिथून सुरुवात करू. मी तुझ्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. मी तुला आता दुसऱ्या दिशेची माहिती सांगतो आणि इथे आपण 108वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 109. गरुड पुढे म्हणतो, आधी काळात जेव्हा विवस्वात यज्ञ करतो
तो त्याचा हिस्सा त्याच्या शिक्षकाला दक्षिणा म्हणून देतो. म्हणून या भागाला दक्षिणा किंवा दक्षिण असं नाव पडलेलं आहे. या भागात पितरांची वस्ती असते. अरे ब्राह्मणा, काही दैविक शक्ती ज्या धुरावर गुजराण करतात ते सुद्धा इथे राहतात. विश्वेश्वरदेवसुद्धा इथे राहतात. ते पितरांबरोबर असतात. त्यांची पूजा होते. यज्ञ करताना जगभर. याला यमाचा दुसरा दरवाजा असंही म्हणतात. ह्या ठिकाणी माणसाला दिलेले दिवस मोजले जातात. ह्या भागात नेहमी दैवी ऋषी राहतात. त्यांना पितृलोक ऋषी किंवा राजर्षी असं म्हणतात. या भागात ते मोठ्या सुखात असतात. इथे धर्म आणि सत्यच असतं. या ठिकाणी माणसांच्या कर्माचा हिशोब होतो. मेलेले लोक या ठिकाणी येत असतात. ब्राह्मण मेल्यावर इथे येतात. या ठिकाणी अनेक धूर्त, कावेबाज राक्षस राहतात. ते पापी लोकांना दिसतात. इथे मंदार पर्वताच्या दऱ्यात आणि ऋषींच्या घरात गंधर्व सामगायन करत असतात. या ठिकाणी तो दैत्य ज्याचं नाव आहे रैवत, ते साम ऐकून स्वतः गाभ लागलेला आहे. त्याने त्यानंतर बायका मुलांना सोडून संन्यास घेतला होता. या ठिकाणी मनू आणि युवकृताच्या मुलांनी एक मर्यादा घातली होती. ती सूर्य कधी ओलांडू शकत नाही. इथेच पुलस्त्याच्या घराण्यातील रावण यांनी मोठी तपस्या करून अजरामर होण्याचा आशीर्वाद देवांच्याकडून मागितला होता. या भागातच वृत्राने त्याच्या नीच हरकतीमुळे इंद्राचा राग ओढावून घेतला होता. इथे ते जीव येतात त्यांची विविध रूपं टाकून आणि नंतर त्यांचं विभाजन 5 मूलतत्वात होत असतं. इथे पापी लोकांना त्यांच्या कुकर्मानुसार यातना भोगाव्या लागतात. या भागातून वैतरणा नदी वाहत जाते. तिच्यातून त्या पापी लोकांची कलेवर वाहत असतात. ह्या भागात आलेल्यांना सुख आणि दुःख यांचे कमाल आणि किमान अनुभव येतात. इथे सूर्य आल्यावर त्यातील पाणी सोडतो. त्यानंतर तो वसिष्ठांच्या जागी जातो. याच ठिकाणी मी एका प्रचंड आकाराच्या हत्तीला आणि त्याचा भाऊ कासव यांना खाल्लं होतं. ह्या ठिकाणी सूर्यापासून ऋषी चक्रधानू उत्पन्न झाला होता. त्यालाच पुढे लोक कपिल मुनी म्हणून ओळखत होते. त्याच्यामुळे राजा सागराचे 60,000 पुत्र मेले होते. ह्या ठिकाणी ब्राह्मणातील शिव ज्यांनी वेद संपूर्ण आत्मसात केले होते आणि वैरागी म्हणून समजले जाऊ लागले होते. सगळे वेद आत्मसात केल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला होता. याच भागात भोगवती नदी आहे. त्या नगरीचा राजा आहे वासुकी. त्या नगरावर तक्षकाने आणि ऐरावताने सुद्धा राज्य केलं होतं. जे मृत्यूनंतर इथे येतात त्यांना अंधार जाणवतो. तो अंधार इतका दाट असतो की सूर्य किंवा अग्नी त्यांना हटवूच शकत नाही. आता सांग, पुढे या मार्गाने जायचं की नाही? नाहीतर पश्चिमेची माहिती सांगतो, ती ऐक. आणि इथे आपण भाग 109 संपवणार आहोत. भाग 110. गरुड पुढे सांगतोय की अरे गलवा, हा भाग वरुण राजाला फार आवडतो. तो सागराचा राजा आहे. पाण्याच्या राजाची सुरुवात इथूनच झाली. त्याचं राज्य इथे पसरलेलं आहे. दिवसाच्या अंती सूर्य इथेच विसावतो. अरे ब्राह्मणा, म्हणून त्याला पश्चिम दिशा असं म्हणतात. सगळ्या जलचर प्राण्यांचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन असे बरंच कार्य त्याला पाहावं लागतं. तेजस्वी काश्यप याने वरुणाला ते काम दिलेलं आहे. वरुणाचे 6 अर्क पिऊन चंद्र पहिल्या पंधरवड्यात लहान असतो. तो कलांनी मोठा होत होत पंधरवड्याच्या शेवटी पूर्ण मोठा होतो. पंधरवड्यात दैत्य हरवले गेले होते. त्यांना वायुदेवानी घट्ट बांधून ठेवलं होतं. परंतु एका जोराने आलेल्या वादळामुळे ते त्यातून सुटले. ते आणखीन खाली असलेल्या भागात गेले जिथे नित्य निद्राच मिळते. तिथे अस्त नावाचा पहाड आहे. त्याच्यामुळे संध्याकाळ होते. संधी प्रकाश पसरतो. सूर्य त्यात मोठ्या आनंदाने डुबून जातो. या भागातून रात्र आणि निद्रा उत्पन्न होतात. जगणाऱ्या जीवांचा अर्धा काळ ह्यात म्हणजे रात्र आणि निद्रामध्ये जात असतो. इथेच इंद्र त्याच्या सावत्र आईला पाहतो की ती गर्भवती असताना तिच्या गर्भाचे 49 तुकडे करते आणि त्यातून मरुत उत्पन्न होतात. ह्या दिशेने
हिमालयाचे पायमंदारकडे पसरत असतात, जो पाण्यात रुतलेला आहे. 1000 वर्ष प्रवास करूनसुद्धा त्या मुळांजवळ कोणीही जाऊ शकत नाही. ह्याच भागात सुरभी तलावाच्या किनाऱ्याला येत असते, ज्या तलावात सोनेरी कमळं आहेत. त्यात तिचं दूध सोडत असते ती. तेजस्वी सरभानू म्हणजेच राहू, जो सदैव सूर्य आणि चंद्राला ग्रासण्याचा प्रयत्न करत असतो, इथे उगवतो. इथे वेदांचं गाणं मोठ्यांदा ऐकायला येतं. ते सुवर्ण शिरस करत असतात, जे अजिंक्य आहेत आणि फार शक्तिमानसुद्धा आहेत. त्यांचे केस हिरव्या रंगाचे आहेत. ह्याच भागात हरिमेधाची मुलगी आकाशात सूर्यामुळे कायमची अडकली गेली, कारण सूर्य तिला थांब थांब असं म्हणत होता. अरे गलवा, वारा, अग्नी, धरती आणि पाणी हे इथे रात्रंदिवस मुक्त असतात. या भागापासून सूर्याचे किरण सरळ मार्ग सोडतात आणि त्यामुळे सगळी नक्षत्र सूर्याच्या मंडलात प्रवेश करतात. अशा रीतीने 28 दिवस सूर्याच्या बरोबर राहिल्यानंतर ते चंद्राच्या मंडलात जातात. सागराला मिळणाऱ्या नद्यांचे उगम ह्या भागातूनच होत असतात, कारण ह्याच भागात 3ही जगाचे सारं पाणी साठवलेलं आहे. आणि याच भागात अनंताचं घरही आहे, जो नागांचा राजा आहे. तोच विष्णू आहे, ज्याला आदी आणि अंत नाही. याच भागात ऋषी काश्यपांचं घरसुद्धा आहे, जो मरीचाचा पुत्र आहे. आणि मी पश्चिम दिशेची तुला माहिती सांगितलेली आहे. आता मित्रा, मला सांग, आपण कुठे जाऊ म्हणजे तुझं काम होईल? अशा प्रकारे आपण इथे 110वा भाग संपवणार आहोत. भाग 111. गरुड पुढे म्हणतो, अरे ब्राह्मणा, हा भाग पापापासून मुक्त असतो, म्हणून इथे माणसाला मुक्ती मिळते. त्यासाठी याला उत्तर दिशा असं म्हणतात. तसेच सगळे संपत्तीचे साठे पूर्वेपासून पश्चिमेकडे पसरलेले आहेत. तिला मध्यमा असं सुद्धा सांगतात. ही दिशा सर्वात उत्तम समजली जाते. ज्यांच्यात चांगुलपणा, माणुसकी आणि भूतदया नाही, असा कुणीही इथे राहू शकत नाही. इथे एक आश्रम आहे, त्याला बद्री असं नाव आहे. इथे नारायण ऋषी राहतात. त्यांच्याबरोबर जिष्णूसुद्धा असतो. त्यांच्याबरोबर ब्रह्मदेवसुद्धा असतो. हिमालयाच्या माथ्यावर महेश्वराचं राज्य आहे. त्यांच्यातून उत्पन्न होणाऱ्या अग्नीने युगाचा अंत होणार असतो. नर आणि नारायणाशिवाय इतर कोणालाही ते दिसत नाही. अरे द्विजा, गंधर्व, यक्ष, सिद्ध सुद्धा ते पाहू शकत नाही, कारण ते सगळे मायेच्या प्रभावाखाली असतात. तो 1000 डोळे आणि 1000 हात पाय असलेला विष्णू त्याला पाहू शकतो. या भागात चंद्रमाची नेमणूक केली गेली सर्व ब्राह्मणात. या भागात महादेवांनी चंद्राला आपल्या भाल प्रदेशात स्थान दिलेलं आहे. पवित्र गंगा त्यानंतर आली आहे. ह्या दिशेत उमादेवीने तिची तपस्या पूर्ण केली, जे महादेवाचं स्त्रीरूप आहे. ह्या उत्तर दिशेत कामदेव, शिवाचा क्रोध आणि उमा एकत्र आले होते. अरे गलवा ब्राह्मणा, इथेच कुबेराची नेमणूक वास्तविक संपत्तीचा मुख्य म्हणून केली गेली. त्याच्या दिमतीला राक्षस, यक्ष आणि गंधर्व योजले गेले. इथेच कुबेराचं उद्यान, ज्याला चित्ररथ म्हणून ओळखलं जातं, ते आहे. या दिशेला आहे मुनी वैखनास यांचा आश्रम. या ठिकाणाहूनच स्वर्गीय नदी मंदाकिनी उगम पावते. इथून तू मंदार पर्वताची शिखरं पाहू शकतोस. ह्या ठिकाणी तो स्वर्गीय बगीचा आहे, ज्याचं नाव आहे सैगंधी कनक. त्याचं संरक्षण राक्षस करत असतात. इथे विस्तीर्ण पसरलेली गवताची कुरणं आणि केळीची बनं आहेत. इथे तो स्वर्गीय वृक्ष शौतानक आहे. या भागात ऋषी आणि सिद्ध त्यांच्या मनाप्रमाणे राहत असतात. इथे ते 7 ऋषी आणि अरुंधती आपल्याला दिसू शकते. नक्षत्र स्वाती इथूनच दिसतं. इथे यज्ञदेवतेच्या बरोबर ब्रह्मदेव बसलेला दिसतात. या ठिकाणाहून सूर्य, चंद्र आणि इतर तारे फिरतानाही दिसतात. तो सत्यवचनी देव यम गंगेच्या उगमाचं संरक्षण करत असल्याचं दिसतं. इथे असलेल्या मुनींच्या घोर तपस्येची कोणाला कधी कल्पनाच येणार नाही. ते त्यांच्या नुसत्या इच्छेने हवेत खाद्यपदार्थ उत्पन्न करू शकतात. त्यांचं तंत्र हा एक गहन विषय आहे. अरे ब्राह्मणा, याच्या पुढे कोणी गेलेलंच नाही आहे.
जर कोणी प्रयत्न केला तर त्याचा नाशच होतो. परंतु फक्त नारायण आता आणि त्याचा साथी जिष्णू म्हणजे आत्ताचा अर्जुन असे दोघेच ते करू शकलेले आहेत. ह्या पलीकडे कुबेराचं वसतिस्थान आहे. ह्या भागात त्या 10 अप्सरा जन्मलेल्या होत्या, ज्यांची नावं आहेत विद्युतप्रभा. अरे ब्राह्मणा, विष्णूने 3 पावलात सगळी 3 जग जिंकली. राजबलीकडून ते इथेच आले. असं सांगतात की त्या ठिकाणी विष्णूचं 1 पाऊल जमिनीत उठलेलं दिसतं. राजा मरुताने इथे उशिरवीज नावाच्या ठिकाणी, जे सोन्याच्या खाणीजवळ आहे, एक यज्ञ केला होता. तिथे ऋषी जिमूत ह्याचा आश्रम आहे. त्या यज्ञात राजाने त्याची सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली होती. त्या काळापासून तिथे मिळणाऱ्या सोन्याला जैमुती सोनं असं म्हणलं जातं. या जागी बसून ब्रह्मा दररोज जाहीर करतात की कोणी कोणतं काम त्या दिवशी करायचं आहे आणि तसं ते होतही असतं. अशा गोष्टींमुळे हा उत्तर भाग ओळखला जातो. सर्व दिशा त्याला सर्वश्रेष्ठ समजलं जातं. आता मी तुला सगळ्या दिशांची माहिती सांगितलेली आहे. आता सांग, कोणत्या दिशेने तुला जावंसं वाटतं? मी तुला तिथे घेऊन जाण्यास तयार आहे. इथेच आपण 111वा भाग आपला संपवणार आहोत.